अब्दुल रशीद शेख, महबूब बादशाह शेख, कालेशाह शेख, सैयद मोहम्मद रफ़ी, सैयद बादशाह शेख, रशीद बादशाह शेख अब्दुल, मुश्ताक अहमद शेख, नौशाद अली बेग मोगल, शेख मोहम्मद सफ़ी, मस्तान बादशाह, चंद्रा पिडाला, रफ़ी शेख, बावाजी मिद्दी, अब्दुल सादिक जी. मी आता जी यादी वाचली ना ती आहे तिरुमला तिरुपती देवस्थानात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची. तिरुमला तिरुपती देवस्थानात या हिंदुस्थानातलं हे एक जगप्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत देवस्थान, हिंदूंचं पवित्र श्रद्धास्थान. पण या मंदिरातल्या स्वयंपाकघरात, धान्य कोठारात, व्यवस्थापनात हे जे आता मी जी यादी वाचून दाखवली ते सगळे आणि यांच्यासारखे असंख्य बिगर हिंदू जे अन्नात थुंकतात ते बिनबोबाट नांदत आहेत. मला सांगा, या देशातल्या कुठल्या मशिदीत एखादा सफाई कामगार तरी हिंदू आहे का? मुल्ला मौली असणं तर लांबची गोष्ट आहे. कुठल्या चर्चमध्ये मॅनेजर हिंदू आहे का? फादर ब्रदर असणं तर लांबची गोष्ट आहे. मग आमच्या हिंदू देवस्थानात हे लसणीचे कांडे कसे काय बरं घुसलेत की घुसवलं यांना? हेच तर शोधायचं आहे आपल्याला. तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाच्या लाडवात गाईची चरबी, डुकराची चरबी आणि माशाचं तेल असे प्रसादाला जे निषिद्ध पदार्थ आहेत ते सापडणं आणि मग जगभरातल्या हिंदूंमध्ये संतापासोबत एक मनस्तापाची लाट पसरणं, या घटनेला अनेकांनी फारच लाईटली घेतलं असेल. माझ्या परीनं हा विषय मी इथे संपवला वगैरे, पोस्टी सोशल मीडियावर टाकल्या असतील. पण ही साधीसुधी घटना नसून फार मोठं षडयंत्र आहे यामागे. रहस्य आहे जे आज आपण उकलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रो, जगनमोहन रेड्डी या YSR पुत्रानं आंध्रच्या मुख्यमंत्री पदावर येताच तिरुमला तिरुपती देवस्थान जे आहे त्यासारख्या हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या विषयालाच हात घातला. का, कशासाठी? तर हा बाबा कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहे. याचं सारं कुटुंब जवळपास कन्वर्ट झालेलं आहे. मग याने CM बनताच आपल्या क्रिप्टो मामाला देवस्थानचा अध्यक्ष बनवलं. मग मामानं गुण उधळायला सुरुवात केली. त्यांनी देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूसाठी वापरलं जाणारं गाईचं शुद्ध तूप पुरवणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पुरवठ्याचं काम सांभाळणाऱ्या कर्नाटकमधल्या फेमस अशा नंदिनी डेअरीचं कावेरी तूप वापरणं बंद केलं. नंदिनी डेअरीचं ते कंत्राट रद्द केलं आणि त्याऐवजी एका वेगळ्याच कंपनीचं तूप सप्लाय करायला सुरुवात केली. नंदिनी डेअरीच्या संचालकांनी यावर एक याचिकाही दाखल केली होती. पण त्याला न जुमानता देवस्थानमच्या अध्यक्षांनी सुब्बाराव, हे सुब्बाराव जे आहेत, यांनी AR डेअरीकडून नवं तूप मागवलं. आता मी तुम्हाला एक स्क्रीनवर एक फोटो दाखवतो. तो स्क्रीनशॉट कसला आहे तर हे जे सुब्बाराव, जे नवीन अध्यक्ष होते, त्यांनी या AR डेअरीकडून तुपाची सप्लाय सुरू केली. त्या AR डेअरीचे संचालक कोण आहेत, ही AR डेअरीचे मालक कोण आहेत, ही डेअरी कोण चालवतं आणि हे ते कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जमातीचे आहेत, हे जर तुम्ही पाहिलं, ही नावं वाचली तर तुमच्या लक्षात येईल. या अशा लोकांकडून हे नवं तूप मागवलं गेलं होतं. तर बाजारात जाऊन पाहिलं तर कावेरी तुपाची किंमत आणि या नव्या AR डेअरीच्या तुपाची किंमत यात जवळपास 50% तफावत होती. 50%. कावेरी हा ब्रँड जो आहे तो लोकप्रिय आणि सकस शुद्ध गाईच्या तुपासाठी फेमस आहे आणि त्यामुळे ते अर्थातच महाग होतं. पण बाजारातलं स्वस्त असं AR डेअरीचं तूप तिरुमला तिरुपती देवस्थानाला कोणत्या दरानं विकलं जात होतं याबद्दल जे माहिती अधिकारात जे RTI टाकून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती माहिती बाहेर येत नाही आहे. ते हेच तूप आहे ज्यात गाईची चरबी, डुकराची चरबी आणि फिश ऑइल आढळलेलं आहे. जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना हा बदल घडवला गेला. पण आंध्रातलं सरकार बदललं आणि चंद्राबाबू नायडू हे पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर या प्रकाराची रीतसर चौकशी लावली गेली. लाडूचे आणि तुपाचे असे दोन्ही प्रकारचे सॅम्पल गुजरातमधल्या त्या आणंद या शहरातल्या प्रयोगशाळेत पाठवले गेले. लॅब रिपोर्ट्स आले, अहवाल आले आणि हिंदूंच्या पवित्र धर्मस्थळावरच देवाच्या प्रसादातली धर्म बाटवणारी जी भेसळ आहे ती उघड झाली. खुद्द YSR असोत की जगनमोहन रेड्डी हे क्रिप्टो, त्याचा मामा सुब्बारावही क्रिप्टो. हिंदूंचं सगळ्यात महत्त्वाचं देवस्थान जे जगभरात प्रसिद्ध आहे, सगळ्यात श्रीमंत आहे, त्या देवस्थानावर संचालकीय मंडळात क्रिप्टो ख्रिश्चन कसे काय बरं नेमले जातात? याला कारण एकच, हिंदूंच्या मंदिरांवर, धर्मस्थळांवर असलेलं सरकारचं नियंत्रण. आपण बेंबीच्या देठापासून सातत्यानं बोंबलत असतो की जसं मुसलमानांच्या धर्मस्थळांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड आहे, त्यांच्या धर्मस्थळांची सारी संपत्ती ही त्या वक्फ बोर्डाची
माल मसाला सगळा त्यांचा, पण त्याची देखरेख, त्यांच्या मशिदीतल्या किंवा मदरशांमधल्या मूल्यांना पगार हा मात्र राज्य सरकार देणार. त्यांच्या व्यवस्थापनावर कोणाला नेमायचं हा त्यांचा अंतर्गत मामला असतो. सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांच्या जमिनी, त्यांची मालमत्ता, संपत्ती ही सुद्धा सरकारी नियंत्रणाच्या बाहेरच असते. मग हिंदूंनी काय पाप केलं? आमच्या मंदिरांमधल्या दानपेट्या धर्मदाय आयुक्तांच्या ताब्यात. तिथं दान केलेलं सोनं, नाणं, चांदी हे सगळं सरकारचं. पण त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना पगार मात्र सरकार देत नाही. मग हे पुजारी भाविकांच्या दयेवर अवलंबून असतात. दान धर्म होतो तसं यांचं पोट भरतं. हा प्रकार म्हणजे बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक प्रथा परंपरांमध्ये सरकारचा सोटा घुसवल्यासारखा नाही आहे का? नाही आहे का? मूळ मुद्दा हा तिरुपती देवस्थानमच्या प्रसाद व्यवस्थेत घुसखोरी करून हिंदूंचा धर्मभ्रष्ट करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं होतं, त्याचा जो पर्दाफाश झाला आहे, त्यावर आता आंध्र सरकार किंवा केंद्र सरकार कोणती कारवाई करते इथे येऊन अडकलेलं आहे. मी जी यादी वाचली त्या मुसलमान व्यक्तींना रेड्डी सरकारच्या काळात TTDमध्ये नोकरीला ठेवलं गेलं आहे आणि त्यामागे खुद्द तत्कालीन अध्यक्ष सुब्बाराव यांचा हात होता. हे कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे. या लाडवांचा विषय गाजत असताना एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात तिरुपती देवस्थानच्या संचालक मंडळावर 2020 साली नेमणूक झालेल्या मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दलचा उल्लेख होता. जगनमोहननी उद्धवजींच्या शब्दाखातर मिलिंद नार्वेकर यांना तिरुपतीचं ट्रस्टी बनवलं. पण हे ट्रस्टी तसे शोभेचे बावल्यांसारखेच असतात. प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक या संचालक मंडळांवर आहेत. यांना एक फंड, विकास निधी दिला जातो, ज्यातून यांना देशभरात तिरुपती देवस्थानांचा प्रचार प्रसार करायचा असतो. महिन्याला असणाऱ्या बैठकांना उपस्थित राहायचं असतं. आपण केलेल्या प्रवासाचा अहवाल द्यायचा असतो. बरेचसे हौशे, नवशे, गवशे आणि छोट्या आवाक्यातले जे लोक असतात ते TTDवर संचालक आहेत. ते मात्र देशभर फिरतात. देवस्थानच्या निधीचा सरळ असे वापरही करतात. यांना इतर राज्यातल्या देवस्थानांमध्ये VVIP दर्जाची ट्रीटमेंट मिळते. थेट प्रवेश, थेट दर्शन, पोलीस संरक्षण, देवस्थानाची गाडी, शासकीय विश्रांतीगृहात मोफत वास्तव्य. दबदबा इतका असतो की यांच्याकडे स्थानिक राजकारणी, मंत्रीसुद्धा आकर्षित होतात. आकर्षण इन द सेन्स महत्त्वाचं कारण या लोकांकडून तिकडे तिरुपतीला कधी दर्शन घ्यायचं असेल तर मग ते VVIP थाटात करून घेता येतं. आणि तिकडे कसं तिरुपतीला गेल्यानंतर तिकडची जी सोय ती सगळी नीट होते. मिलिंद नार्वेकर हे या लाडू घोटाळ्यात थेट सहभागी नव्हते. नसणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा असा अश्लाघ्य प्रकार उघडकीस आला तेव्हा त्यांनी एकतर अशा संचालकपदाचा तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा या प्रकाराचा तीव्र निषेध करायला हवा होता. पण ज्यांच्या पक्षानं हिंदुत्व हे खुंटीला टांगून ठेवले त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवणार आपण? आणि मिलिंद नार्वेकर तर नाहीच बोलले काही, पण त्यांचे साहेब उस्मान बाटली बांडरावाले, उद्धवजी ठाकरे हे सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते. वक्फ बोर्डाबद्दल सोयीनुसार बदलती भूमिका घेणाऱ्या उबाटांना हिंदूंच्या देवस्थानाबद्दल कितपत आस्था, आपुलकी असणार म्हणा. पण त्यांनी तोंड देखलं का होईना या निंदनीय प्रकारावर बोलणं अपेक्षित होतं. ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली, टिपू सुलतानाचा उदो केला, हज हाऊस, उर्दू भवनं बांधली, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आपण? पण मला आश्चर्य सोकॉल्ड हिंदुत्ववादी पक्षांचं वाटतंय की त्यांनी आजवर कधीच मंदिरांना स्वायत्तता देण्या किंवा स्वायत्त अधिकार मिळावेत किंवा वक्फ बोर्डच्या धर्तीवर एखादं सनातन बोर्ड असावं अशी मागणीच केली नाही. काँग्रेसच्या राजवटीत तर हे अशक्यप्रायच होतं. पण आता मागच्या 10 वर्षांपासून हिंदुत्ववादी सरकार आहे ना तिकडे दिल्लीत, त्या सरकारकडून तर ही माफक अपेक्षा ठेवायला काय हरकत होती? तिरुपतीच्या प्रसादातली भेसळ ही धर्मभावना आहत करण्यासाठी जितकी आहे तितकीच भ्रष्टाचारासाठी केलेली सोय वाटते मला. अशा घोटाळ्यांना धर्मभावनांच्या मुलाम्यात लपवून त्या हवेत विरून टाकल्या जातात थोड्या वेळाने. तेव्हा या लाडू प्रसादममध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झालेला आहे हे नंदिनी आणि AR या तुपाच्या ब्रँडच्या बाजारभावातल्या तफावतीतून स्पष्ट होते. फक्त या प्रकरणाचा तपास त्या अँगलने केला गेला तर यातले दोषी हे जे काय आहेत ते ED आणि CBIच्या रडारवरही सहज येतील. फक्त सरकारने मनावर घ्यायला हवं. तुम्हाला काय वाटतं? वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या रेट्यातला सुवर्णमध्य निघाला आहे आता. ते विधेयक सुधारित केलं जाणार आहे, म्हणजे वक्फ बोर्ड रद्द होणार नाही. पण त्याचसोबत हिंदूंचं सनातन बोर्ड नव्यानं स्थापन करण्याचं धाडस हे सरकार करील काय हो? मुळात अशी मागणी कुणी निडर हिंदू पुढे सरसावत करील काय? यावर तुम्हाला काय वाटतं? लाडूमधल्या भेसळीवरून एक ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरंच आला आहे का? आला असेल तर सनातन धर्माच्या सुदृढ वाटचालीसाठी आमच्याही धर्मस्थळांना बंदमुक्त हे सरकार करील काय?
वक्फच्या धर्तीवर सनातन बोर्ड शक्य आहे काय? अगदी विचारपूर्वक व्यक्त व्हा, कारण तुमच्या कमेंट्समधूनच पुढचा मार्ग शोधायचा आपल्याला. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.